हनीमून लव्ह स्टोरी. रोहन आणि सायलीचं लग्न गावात खूप धूमधडाक्यात झालं होतं. लग्नाच्या 2 दिवसानंतर दोघेही पहिल्यांदाच एकटे फिरायला जाणार होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण सायलीच्या मनात थोडी भीतीही होती. कारण लग्नाआधी ती आणि रोहन फक्त काही वेळच भेटले होते. दोघांनी व्यवस्थित बोलणं सुद्धा फारसं झालं नव्हतं. सायली खिडकीजवळ बसून बॅगेत कपडे ठेवत होती. तेवढ्यात तिची मैत्री पूजा फोनवर म्हणाली, काय मग हनीमूनला जातेस? मज्जा कर. सायली हसत म्हणाली, मज्जा तर आहे पण थोडी भीती वाटते. अगं वेडी, रोहन चांगला मुलगा आहे, तू फक्त रिलॅक्स राहा. सायलीने फोन ठेवला. तिचं मन अजूनही धडधडत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन कार घेऊन आला. घरचे सगळे निरोप द्यायला बाहेर उभे होते. सायली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. चल निघूया, रोहनने विचारलं. सायलीने मान हलवली. कार सुरू झाली. सुरुवातीला दोघांमध्ये शांतता होती. फक्त गाणं चालू होतं. काही वेळाने रोहन म्हणाला, तुला कॉफी आवडते का? सायली हसली, हो. मग पुढे एक छान कॅफे आहे, तिथे थांबू. थोड्या वेळाने दोघे एका सुंदर डोंगराळ भागातल्या कॅफेमध्ये थांबले. बाहेर धुकं पसरलं होतं. सायली खिडकीतून बाहेर पाहत होती. रोहन म्हणाला, तू इतकी शांत का असतेस? सायलीने हलकसं हसत उत्तर दिलं, मला पटकन मोकळं व्हायला वेळ लागतो. रोहन म्हणाला, ठीक आहे, मी वाट पाहू शकतो. हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरं हसू आलं. संध्याकाळपर्यंत दोघे महाबळेश्वरला पोहोचले. थंड हवा, धुक्याने झाकलेले रस्ते आणि सुंदर लाईट्स पाहून सायली भारावून गेली. हॉटेल खूप सुंदर होतं. रिसेप्शनवर फुलांनी त्यांचं स्वागत झालं. खोलीमध्ये गेल्यावर सायली थोडी लाजली. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या होत्या. रोहन हसत म्हणाला, हे सगळं मी नाही केलं हं. सायली हसू लागली. रात्री दोघे बाल्कनीमध्ये बसले होते. खाली पावसाचे हलके थेंब पडत होते. रोहन म्हणाला, सायली, तुला काही सांगायचं आहे? काय? मी खूप बोलका नाही, पण तुझ्यासोबत आयुष्य छान घालवायचं आहे. सायली काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, मलाही. त्या रात्री दोघांमध्ये पहिल्यांदा मनापासून संवाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे वेण्णा लेकला गेले. बोटिंग करताना सायली घाबरत होती. रोहन, बोट उलटणार नाही ना? रोहन मोठ्याने हसला. मी आहे ना? सायलीने नकळत त्याचा हात पकडला. त्या स्पर्शाने दोघेही काही क्षण शांत झाले. नंतर दोघे स्ट्रॉबेरी फार्ममध्ये गेले. सायलीला फोटो काढायला खूप आवडायचं. ती प्रत्येक ठिकाणी फोटो घेत होती. रोहन म्हणाला, तुझं हसू फोटोमध्ये नाही, खरं आयुष्यात जास्त सुंदर दिसतं. सायली पुन्हा लाजली. दिवस खूप छान जात होते. दोघे फिरत होते, बोलत होते आणि एकमेकांना समजून घेत होते. पण चौथ्या दिवशी अचानक सगळं बदललं. सायलीला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, समोरून आवाज आला. रोहनवर विश्वास ठेवू नकोस. सायली घाबरली. कोण बोलतंय? फोन कट झाला. सायलीच्या मनात शंका निर्माण झाली. त्या दिवशी ती पूर्ण वेळ शांत होती. रोहन म्हणाला, काय झालं? काही नाही. रात्री सायलीने रोहनचा फोन पाहिला. त्यात एका मुलीचे जुने फोटो होते. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन बाथरूममधून बाहेर आला आणि तिला रडताना पाहून घाबरला. सायली, काय झालं? ती रागाने म्हणाली, ही मुलगी कोण आहे? रोहन काही क्षण शांत राहिला. ती माझी एक्स होती. मग अजून फोटो का आहेत? रोहनने दीर्घ श्वास घेतला. मी डिलीट करायचं विसरलो. सायली म्हणाली, मला खोटं आवडत नाही. रोहन शांतपणे म्हणाला, मी तुला खोटं बोललो नाही, फक्त सांगण्याची वेळ मिळाली नाही. सायली रडत म्हणाली, त्या फोनवर कोणी सांगितलं की तुझ्यावर विश्वास ठेवू नको? रोहनला धक्का बसला. कोणाचा फोन? सायलीने नंबर दाखवला. रोहन काही क्षण फोनकडे पाहत राहिला. हा नंबर माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा आहे. सायली स्तब्ध झाली. रोहन म्हणाला, आमचं खूप आधी ब्रेकअप झालं. ती अजूनही मला त्रास देते. सायली शांत झाली, पण तिच्या मनात वेदना होत्या. दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही. सायली एकटीच हॉटेलच्या गार्डनमध्ये बसली होती. तेवढ्यात एक वृद्ध जोडपं तिच्या जवळ आलं. आजी म्हणाली, भांडण झालं वाटतं. सायली हसली. आजोबा म्हणाले, लग्न म्हणजे फक्त प्रेम नाही, विश्वासही लागतो. सायली त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागली. त्या रात्री रोहन बाल्कनीत उभा होता. सायली त्याच्या जवळ गेली. सॉरी. रोहन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझी चूक नाही. सायली म्हणाली, मी प्रयत्न करेन तुझ्यावर विश्वास ठेवायला. रोहनने तिचा हात हातात घेतला.
मी तुला कधी दुखवणार नाही. त्या क्षणी दोघांमधलं अंतर कमी झालं. दुसऱ्या दिवशी दोघे सनसेट पॉइंटला गेले. सूर्य मावळत होता. आकाश नारंगी रंगाने भरलं होतं. रोहन अचानक गुडघ्यावर बसला. सायली आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. सायली, लग्न झालंय, पण तरीही मला तुला प्रपोज करायचं आहे. सायली हसू लागली. रोहन म्हणाला, मी तुझ्यावर खरंच प्रेम करायला लागलोय. सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आणि मी आधीपासूनच करते. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्या रात्री दोघे खूप वेळ बोलत राहिले. बालपण, स्वप्न, भविष्य सगळं. रोहन म्हणाला, आपण पुढच्या वर्षी परत इथे येऊया. सायली हसून म्हणाली, पण तेव्हा भांडण नको. दोघे मोठ्याने हसू लागले. 5 दिवस कसे गेले कळलंच नाही. परतच्या दिवशी सायली खिडकीतून बाहेर पाहत होती. रोहन म्हणाला, काय विचार करतेस? सायली हलकसं हसली. हनीमूनला येताना मला भीती वाटत होती, पण आता वाटतं मी योग्य व्यक्तीसोबत आहे. रोहनने तिचा हात पकडला. आणि मी खूप नशीबवान आहे. कार पुढे निघाली. पावसाचे थेंब काचेवर पडत होते. सायलीने डोकं रोहनच्या खांद्यावर ठेवलं. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण त्याच्या प्रेमकथेची खरी सुरुवात आता होणार होती. घरी परतल्यावर सगळ्यांनी त्यांचं आनंदाने स्वागत केलं. सायली आता आधीसारखी शांत नव्हती. ती सगळ्यांमध्ये मिसळत होती. रोहनची आईसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करू लागली. एक दिवस रात्री जेवताना रोहनची आई म्हणाली, सायली, तू आल्यापासून घरात वेगळाच आनंद आलाय. सायली हसली. रोहन तिच्याकडे पाहत म्हणाला, मी सांगितलं होतं ना, तू सगळ्यांची फेवरेट होशील. दिवस पुढे जात होते. दोघांचं नातं अजून मजबूत होत होतं. पण एक दिवस अचानक रोहन ऑफिसमधून उशिरा आला. फोनही लागत नव्हता. सायली चिंतेत होती. रात्री 11ला रोहन घरी आला. कुठे होतास? सायलीने काळजीने विचारलं. रोहन थकलेल्या आवाजात म्हणाला, ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला होता. सायलीने त्याला पाणी दिलं. रोहन तिच्याकडे पाहत म्हणाला, तू एवढी काळजी करतेस? सायली म्हणाली, कारण आता तू माझं सगळं आहेस. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्या रात्री दोघे टेरेसवर बसले होते. रोहन म्हणाला, सायली, मला एक स्वप्न आहे. काय? माझं स्वतःचं कॅफे सुरू करायचं. सायली आनंदाने म्हणाली, वा, मग मी तुझी पार्टनर. रोहन हसला. खरंच? हो, आपण दोघं मिळून करू. काही महिन्यांनी रोहनने छोटंसं कॅफे सुरू केलं. सायली रोज त्याला मदत करत होती. दोघांनी मिळून त्या कॅफेला खूप सुंदर बनवलं. कॅफेचं नाव होतं सायरो. सायली म्हणाली, हे नाव? रोहन हसत म्हणाला, सायली आणि रोहन. सायलीच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. कॅफे हळूहळू प्रसिद्ध होऊ लागलं. एक दिवस त्याच कॅफेमध्ये ते वृद्ध जोडपं आलं, ज्यांना त्यांनी महाबळेश्वरमध्ये भेटलं होतं. सायली त्यांना पाहून आनंदाने धावत गेली. आजी म्हणाली, मग कसं चाललंय लग्न? सायली हसली. खूप छान. आजोबा म्हणाले, भांडण होतात. रोहन हसत म्हणाला, हो, पण आता लगेच मिटतात. सगळे हसू लागले. त्या रात्री कॅफे बंद झाल्यावर सायली म्हणाली, रोहन, मला अजूनही तो हनीमून आठवतो. रोहन म्हणाला, मलाही. त्या ट्रिपमध्ये आपण खरंच एकमेकांना समजलो. रोहनने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. आणि मी रोज नव्याने तुझ्यावर प्रेम करतो. सायलीच्या डोळ्यात पुन्हा आनंद चमकला. बाहेर हलका पाऊस सुरू होता. कॅफेच्या काचेतून दोघे बाहेर पाहत उभे होते. त्यांचं प्रेम आता फक्त हनीमून पुरतं राहिलं नव्हतं. ते आयुष्यभरासाठी झालं होतं. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा.